Good morning, students. We have started with third chapter of your general science textbook, that is properties of natural resources. Under natural resources, we have to see the properties of air, properties of water, and properties of soil. Among these three, we have already seen properties of air and properties of water last 2 weeks. Now we are going to see the properties of soil. You can now see on your screen what are the properties of soil in general. See students, color is an important property of soil. म्हणजे रंग हा मृदेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. The soil gets its color as a result of several processes. अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो. द कलर ऑफ सॉइल नियर लँड सरफेस म्हणजे वर पृष्ठभागावर जी माती असते इज डार्कर, ती गडद रंगाची असते, दॅन द कलर ऑफ लोअर लेयर्स म्हणजे पृष्ठभागाखालील मातीपेक्षा, खालच्या थरातील मातीपेक्षा. सॉइल मे बी ऑफ डिफरंट कलर्स. ही जी मृदा असते, सॉइल असते, ती वेगवेगळ्या कलर्सची असू शकते. सच ॲज ब्लॅक, रेड, कॉपर, येलो अँड ग्रे. द कलर्स ऑफ सॉइल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. आपण सॉइलचे वेगवेगळे टाईप्स शिकतो, तर हे टाईप्स त्याच्या कलर्सवर पण डिपेंड असतात. Besides, they are indirectly useful in indicating several properties of the land. In this way, the properties of the soil, such as fertility, drainage of water, capacity to hold water, become clear from its color. म्हणजे एखादी जमीन सुपीक आहे की नाही, त्यातून पाण्याचा निचरा होतो किंवा नाही, त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी आहे, हे त्याच्या कलरवरून पण लक्षात येतं. द कलर ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर. त्या सॉइलचा रंग हा त्याच्या पोतावर, टेक्स्चरवर. टेक्स्चर कधी कळतं? जेव्हा आपण त्याला स्पर्श करून बघतो तेव्हा. तर त्यावर अवलंबून असतं. अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स ॲज वेल ॲज केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयर्न अँड लाईम. म्हणजे त्या सॉइलचा कलर हा तिच्या पोतावर म्हणजे टेक्स्चरवर, त्यातील जैव घटकांवर म्हणजे लोह किंवा चुना यांसारख्या रासायनिक घटकांवर अवलंबून असतो. आता आपल्याला एक छोटासा प्रयोग करून बघायचा आहे. काय करायचं आहे बघा. टेक 3 मेजरिंग सिलेंडर्स ॲज यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. टेक 3 ग्लास फनेल्स, फिल्टर पेपर, water, fine sand, coarse sand, soil from an earthen pot used for growing plants, etc. काय काय घ्यायचे? 3 मेजरिंग सिलेंडर्स घ्यायचे, 3 फनेल म्हणजे नरसाळे घ्यायचे, तुम्हाला चित्रात दिसतात त्याप्रमाणे. फिल्टर पेपर घ्यायचा, जसं आपण घरी चहा गाळण्यासाठी ती चाळणी वापरतो ना, तसंच फिल्टर पेपरमधून पण त्याचा वापर पण तशाचसाठी होतो. त्यानंतर पाणी घ्यायचे. फाईन सँड म्हणजे बारीक माती घ्यायची आहे. त्यानंतर कोर्स सँड म्हणजे थोडी जाडसर, आणि कुंडीतील माती म्हणजे चिकण माती असल्यासारखी अशी घ्यायची. वेगवेगळ्या प्रकारची माती घ्या. आणि मग काय करायचं बघा. फिट कोन्स ऑफ द फिल्टर पेपर इन द 3 ग्लास फनेल्स. तो जो फिल्टर पेपर आहे त्याचा कोन तयार करा आणि तो ग्लास फनेलवर अडकवा. Fill the cones with equal quantities of sand, sandy soil and clay. मग यावर वेगवेगळ्या मातीचे थर द्या, म्हणजे वाळूचा, सँडी सॉइलचा आणि क्लेचा. प्लेस द फनेल्स ऑन द मेजरिंग सिलेंडर्स. मग ते फनेल्स त्या मेजरिंग सिलेंडरवर ठेवा. Pour 1 test tube of water into each of the funnels and observe
हाऊ मच वॉटर इज कलेक्टेड इन ईच मेजरिंग सिलेंडर. मग काय करा, त्या तिन्ही प्रकारच्या मातींवरून समप्रमाणात पाणी टाका आणि किती पाणी खाली जमा होतंय ते बघा. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम दिस? तुम्हाला यावरून काय लक्षात येईल असं वाटतं? तर कोणत्या प्रकारच्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे हे तुम्ही यावरून शिकू शकता स्वतःचं स्वतः. म्हणजे जर तुम्ही हा प्रयोग स्वतः घरी करून बघितला, जरी तुमच्याकडे ग्लास मेजरिंग सिलेंडर नसेल, फनेल नसेल, पण चहा गाळण्याची गाळणी किंवा तशा प्रकारच्या चाळण्या असतील तर त्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची माती ठेवू शकता, त्यावरून पाणी टाकू शकता आणि कोणत्या मातीने किती प्रमाणात पाणी शोषून घेतलं आणि किती पाणी खाली निचरा झालं हे तुम्ही ऑब्झर्व करू शकता. तर अशा प्रकारचा एक छोटासा प्रयोग तुम्हाला करून बघायचे. यानंतर आपण शिकणार आहोत सॉईल टेक्स्चर. टेक्स्चर म्हणजे त्याचं पोत, म्हणजे आपण त्या मातीला हात लावून बघितल्यानंतर, स्पर्श केल्यानंतर ती माती कशा प्रकारची आहे हे आपल्याला जाणवतं. सॉईल कंटेन पार्टिकल्स ऑफ डिफरंट सायझेस. The texture of soil is determined by the proportion of particles of the various sizes. त्या मातीमध्ये लहान कण, मोठे कण किती प्रमाणात आहेत यावरून त्या सॉईलचं टेक्स्चर समजतं. Following are the types of soil on the basis of its texture. काय काय प्रकार आहेत बघा त्याचे टेक्स्चरवर डिपेंड. पहिला आहे सँडी सॉईल. द प्रपोर्शन ऑफ सँड म्हणजे लार्ज पार्टिकल्स इज हाय इन सँडी सॉईल. सँडी सॉईलमध्ये मोठ्या आकाराचे कण जास्त प्रमाणात असतात. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉईल. म्हणजे या प्रकारच्या मातीमधून पाण्याचा निचरा पटकन होतो. इट इज इझी टू प्लग दिस सॉईल. या सॉईलमध्ये प्लगिंग करणं म्हणजे मशागत करणं पण सोपं असतं. बट इट इज लेस फर्टाईल. पण ही कमी सुपीक असते. दिस इज बिकॉज द पार्टिकल्स ऑफ सँडी सॉईल आर मेड अप ऑफ द मिनरल कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साईड. कारण ही जी सॉईल आहे ती सिलिकॉन डायऑक्साईड म्हणजे क्वार्ट्स या पार्टिकलपासून बनलेली असते. These particles do not dissolve in water and therefore the soil has very little capacity to supply nutrients. म्हणजे यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते, ही स्वतः पाण्यामध्ये विरघळत नाही, त्यामुळे अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता हिची खूप कमी असते. कुणाची? सँडी सॉईलची. यानंतर आपल्याला बघायचे सिल्ट सॉईल. हा दुसरा प्रकार आहे टेक्स्चरचा. द पार्टिकल्स ऑफ सिल्ट सॉईल आर ऑफ मीडियम साईज. यातील जे कण आहेत ते मध्यम आकाराचे असतात. सिल्ट सॉईल इज नॉट ॲज प्लगेबल ॲज सँडी सॉईल. हॉवेवर इट इज मच मोर प्लगेबल दॅन क्ले सॉईल. म्हणजे हिची मशागत करणे हे रेताड मृदे इतकं सोपं पण नसतं, म्हणजे सँडी सॉईल इतकं, आणि क्ले सॉईल इतकं कठीण पण नसतं. म्हणजे सँडी आणि क्लेच्या मध्ये आली सिल्ट सॉईल. दिस सॉईल कंटेन्स अ लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे या प्रकारच्या सॉईलमध्ये जैव घटकांचे प्रमाण भरपूर असते. या मृदेमध्ये अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते. इट्स कपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स इज मच ग्रेटर. So silt soil is also called as sedimentary soil. तिसरा जो प्रकार आहे तो आहे clay soil. In this soil, the proportion of small particles is maximum. या प्रकारच्या मातीमध्ये लहान कणांचे प्रमाण खूप जास्त असते. The particles of clay soil feel smooth to touch. यांना जर आपण स्पर्श केला तर ते गुळगुळीत आहे, स्मूथ आहे असं जाणवतं. क्ले सॉईल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. पाणी धरून ठेवण्याची क्षमता हिची सगळ्यात जास्त असते. तर अशा प्रकारे कणांच्या प्रमाणावरून
सॉइलचे सँडी सॉइल, सिल्ट सॉइल आणि क्ले सॉइल असे प्रकार पडतात. यानंतर आपल्याला शिकायचं आहे सॉइल स्ट्रक्चर. The structure of soil depends upon the different shapes of the particles in it. म्हणजे सॉइलमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांचा शेप कसा आहे त्यावरून त्या सॉइलचं स्ट्रक्चर ठरत असतं. आता तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 23वर वेगवेगळ्या प्रकारचे सॉइल स्ट्रक्चर्स त्यांचे चित्र दाखवलेले आहेत. कोणकोणत्या प्रकारचे सॉइल स्ट्रक्चर्स असतात बघा. कोलमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर आणि ब्लॉक शेप्ड असे वेगवेगळ्या प्रकारचे सॉइल स्ट्रक्चर्स असतात. आता या सॉइल स्ट्रक्चरचं इम्पॉर्टन्स काय आहे बघा. द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स ऑन सॉइल स्ट्रक्चर. म्हणजे एखादी माती ही सुपीक आहे किंवा नाही हे त्याच्या स्ट्रक्चरवर डिपेंड असतं. द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर्स आर. पहिलं आहे रूट्स गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. म्हणजे सॉइलचं स्ट्रक्चर जर चांगलं असेल तर त्याच्या मुळांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा मिळतो. आणि दुसरं असं की वॉटर ड्रेनेज इज गुड. म्हणजे पाण्याचा निचरा हा चांगला होतो. देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. आणि त्यामुळे त्या झाडांची मुळं ही चांगली वाढतात. तर अशा प्रकारे सॉइल स्ट्रक्चर हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. आता यानंतर आपल्याला शिकायचं आहे बघा युजेस ऑफ सॉइल. फर्स्ट आहे प्लांट कन्झर्वेशन. प्लांट कन्झर्वेशन हा सॉइलचा यूज आहे. व्हॉट डज इट मीन? इट हेल्प द प्लांट्स टू ग्रो. नेक्स्ट आहे वॉटर कन्झर्वेशन. सॉइल होल्ड्स वॉटर. As a result, by means of ponds and lakes, we can get water for use throughout the year. म्हणजे माती पाणी धरून ठेवते. यामुळे बंधारे, तळी या माध्यमांतून पाण्याचा आपल्याला 12ही महिने उपयोग करता येतो. आणि तिसरं आहे प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे आकार देता येणे. सॉइल कॅन बी गिव्हन एनी रिक्वायर्ड शेप. This property of soil is called plasticity. Because of plasticity, we can use it to make articles of a variety of shapes. These articles can be baked to make them hard. म्हणजे मातीचे आपण वेगवेगळे भांडे बनवले, त्यांना टणक करण्यासाठी काय करावं लागतं तर ते भाजून काढतात. त्यांची भट्टी असते. Water storage, earthen pots, earthen lamps, idols, bricks, etc. are articles made from soil. So these were the uses of soil. Next we are going to see China clay, kaolin is first type of soil. It is white in color. It is used to make crockery, bathroom tiles, tanks, laboratory apparatus, masks, jars, etc. So depending on their use, they are of different type. And first type of soil is China clay. The next one is shadow soil. शाडूची माती. ऐकलंय ना तुम्ही? It is whitish in color. It is used for making statues and idols. तुम्ही आता आपण गणपती बसवतोय सध्या बसवलेले आहेत. तर हे जे गणपती आहे ते बऱ्याच जणांनी शाडूच्या मातीचे बनवले आहेत. कारण ते पर्यावरण पूरक आहेत. आणि आधी आपण जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवायचो ते पर्यावरणाला हानिकारक होते. तिसरा प्रकार आहे टेराकोटा सॉइल. दिस सॉइल इज रेड इन कलर. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स युज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स आर मेड फ्रॉम धिस सॉइल. ही जी सॉइल आहे ही डेकोरेटिव्ह पर्पजसाठी वापरतात. नेक्स्ट वन इज मुलतानी सॉइल. धिस सॉइल इज युज्ड इन कॉस्मॅटिक्स. म्हणजे कॉस्मॅटिक्सचे वेगवेगळे वस्तू बनवण्याकरता, पदार्थ बनवण्याकरता, क्रीम तयार करण्याकरता मुलतानी मिट्टीचा म्हणजे मुलतानी सॉइलचा उपयोग करतात.
तर अशा प्रकारे डिपेंडिंग ऑन देअर युजेस सॉइल्स आर ऑफ 4 टाईप. चायना क्ले, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज केओलिन. त्यानंतर शाडू सॉइल, टेराकोटा सॉइल अँड मुलतानी सॉइल. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी soil testing. The proportions of the various ingredients of soil can be determined by soil testing. म्हणजे काय? तर एखाद्या मृदेमध्ये कोणकोणते घटक आहेत, त्यांचं प्रमाण किती आहे हे ठरवण्याकरता त्या सॉइलचं टेस्टिंग करतात, म्हणजे परीक्षण करतात. ड्युरिंग सॉइल टेस्टिंग द सॉइल इज एक्झामिन्ड फॉर कलर, टेक्स्चर अँड द प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. म्हणजे हे सॉइलचं टेस्टिंग नेमकं करतात कशासाठी? तर त्याचा रंग, पोत, सेंद्रिय प्रमाणांचं प्रमाण किती आहे हे तपासण्याकरता. त्यानंतर त्या सॉइलमध्ये कोणकोणत्या इन्ग्रेडियंट्सची डेफिशियन्सी आहे, कमतरता आहे, अँड टू डिसाईड व्हॉट मेजर्स शुड बी टेकन टू रिमूव्ह द डेफिशियन्सी. आणि ती जर कमतरता असेल तर ते भरून काढण्यासाठी काय काय करावं लागेल यासाठी मृदेचं परीक्षण करतात. द सॉइल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज राईड इन ॲन ओपन स्पेस. म्हणजे मृदा परीक्षणासाठी जमा केलेला मातीचा नमुना आधी 10 दिवस मोकळ्या ठिकाणी सुकवतात. मोकळ्या ठिकाणी मात्र तिथे उष्णता नको, काय म्हणता येईल आपल्याला, सूर्यामध्ये नको, कशामध्ये, उन्हामध्ये नको. त्यानंतर इट इज देन सिफ्टेड थ्रू अ सिव. मग ते चाळून घेतात आणि मग मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी त्याचा पीएच म्हणजे काय? जर ॲसिडिक पीएच असेल तर तो 6.5 पेक्षा कमी असतो. म्हणजे जर ती माती ॲसिडिक असेल तर तिचा पीएच हा 6.5 पेक्षा कमी, आणि जर ती माती बेसिक असेल तर तिचा पीएच हा 7.5 पेक्षा जास्त असतो. आपल्याला मात्र न्यूट्रल पीएच पाहिजे, म्हणजे 6.5 ते 7.5च्या दरम्यानचा, साधारण 7. त्यानंतर पीएच झाला. दुसरी जी प्रॉपर्टी त्याची आपण जी कॅरेक्टरिस्टिक ऑब्झर्व करतो ती आहे कंडक्टिव्हिटी. दीज आर पर्टिक्युलरली युजफुल इन फाइंडिंग आउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल. You can determine the fertility of the soil in your fields with the help of different tests. आपली जी माती आहे, जमिनीची मृदा आहे, ती सुपीक आहे की नाही हे ठरवण्यासाठी अशा प्रकारच्या टेस्ट असतात. आता यानंतर आपल्याला शिकायचे कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी. म्हणजे मृदेची सुपीकता कमी होण्याची कोणकोणती कारणं आहेत ते आपल्याला या अंतर्गत शिकायचे. सॉइल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8 इज नॉट गुड फॉर फर्टिलिटी. ज्या सॉइलचा pH हा 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा जास्त असेल ती सॉइल आपण फर्टाईल आहे असं म्हणू शकत नाही. लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. जर ऑर्गॅनिक मॅटर कमी असेल प्रमाण तरी ती सॉइल फर्टाईल नसते. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. पाण्याचा निचरा जर नीट होत नसेल तरीही ती सॉइल फर्टाईल नसते. रिपीटेड कल्टिव्हेशन ऑफ द सेम क्रॉप. म्हणजे जर आपण जमिनीमध्ये एकाच प्रकारचं पीक घेतलं तरीही त्याची फर्टिलिटी ही कमी होते. कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. म्हणजे खाऱ्या पाण्याचा जर आपण सतत वापर केला तरीही त्या जमिनीची फर्टिलिटी म्हणजे सुपीकता कमी होते. आणि सगळ्यात शेवट काय दिलंय बघा, एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. म्हणजे रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिवापर यामुळे देखील मृदेची सुपीकता म्हणजे फर्टिलिटी ऑफ सॉइल लेस्ट म्हणजे कमी होते. तर अशा प्रकारे इथे आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉइल शिकलो. तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 22, 23 आणि 24वर प्रॉपर्टीज ऑफ सॉइल या अंतर्गत सॉइलचा टेक्स्चर, सॉइलचं स्ट्रक्चर, युजेस ऑफ सॉइल, त्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ युजफुल सॉइल्स, त्यानंतर सॉइल टेस्टिंग आणि कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी म्हणजे मृदेची सुपीकता कमी होण्याची विविध कारणे
हे सगळं सविस्तर दिलेलं आहे. तुम्हाला आधी तुमचं पुस्तक नीट वाचायचं आहे. त्यानंतर ज्या स्लाइड्स मी तुम्हाला आज पाठवलेल्या आहेत त्या पण एकदा वाचा, रोज लिहून काढा आणि हे सगळं झाल्यानंतर तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 25वर एक्सरसाइज दिली आहे. यामध्ये फिल इन द ब्लँक्स आहे, मॅच द पेअर आहे, राईट ऑर रॉंग आहे. तर तुम्हाला जे ज्या प्रश्नांची उत्तरं सहज सापडतील, शक्य होईल लिहिणं, समजतील ते लिहून काढा आणि जे कठीण असेल ते आपण पुढच्या शुक्रवारी पाहू. पुढच्या शुक्रवारी आपण 4थं चॅप्टर सजीवांतील पोषण सुरू करणार आहोत. तर तोपर्यंत भरपूर अभ्यास करा.